समोर आहे का? तुला काय भीती आहे? एक लहान बाळ आहे, एक दुसरं पण नाही. 15,000 साठी करता जीव घालायचा. पटकन बोलवा डॉक्टरना. 25,000 देतो तुम्हाला. लहान बाळाला काय प्रॉब्लेम ना, तुमचं हॉस्पिटल तर झाले म्हणून समजा 3-13 मी 3 तास 4 तास घालवलात ना तुम्ही. काढणार 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 व्हिडिओ काढणार. $25,000 पाहिजेत ना, या म्हणा लवकर घ्यायला. 25,000 देतो तुम्हाला. सध्या आपण आता अपोलो हॉस्पिटलमध्ये आहोत. रात्री 1:30 वाजलेले आहेत. 1 वाजता आपण पलीकडे शिरगाव येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये आलोय आणि या ठिकाणी जो मोठा माणुसकीला काळीमा फासणारा जो प्रकार आहे तो समोर येतोय. या ठिकाणी नुकतंच संध्याकाळी एक लहान मूल जन्माला आलेलं आहे आणि त्याला काही कॉम्प्लिकेशन्स आहेत मेडिकल आणि त्यासाठी त्याला व्हेंटिलेटरची गरज आहे. मात्र या ठिकाणी जोपर्यंत पालक पैसे भरत नाहीत तोपर्यंत त्या 1 दिवसाच्या बाळावर ट्रीटमेंट सुरू करत नाहीयेत. अशा प्रकारचा हा प्रकार समोर येतोय आणि या ठिकाणी मनसेच्या महिला शहर अध्यक्षा त्याचबरोबर समाजसेवक अविनाश सोनावणे आणि संपूर्ण त्यांचे सहकारी या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये आलेले आहेत आणि ते या ठिकाणी जाब विचारतात. मात्र या ठिकाणी रुग्णालयातील कोणतेही कर्मचारी उत्तर देण्याच्या मनस्थितीत नाहीयेत आणि प्रत्येक ठिकाणी आम्हाला चित्रीकरण करण्यासाठी रोखलं जात आहे. नक्की हा प्रकार काय सुरू आहे? एका लहान बाळाच्या जीवावर हे हॉस्पिटल कसं काय उठलं आहे? एका लहान बाळाला ट्रीटमेंट देण्यासाठी आधी पैशांची मागणी केली जाते. या ठिकाणी बाळाचे नातेवाईक आहेत. काय प्रकार समोर आला तुम्ही जेव्हा बाळाला घेऊन आलात तेव्हा? ये हम लोग जब आए थे ना तो अंदर उन्होंने आईसीयू में रखा है. तो उन्होंने क्या बोला कि हमको हम अगर 25,000 देंगे ना तो हम वेंटिलेशन लगाएंगे. तो कैटेगरिकली प्रॉब्लम है बच्चे को, कभी भी कुछ भी हो सकता है. तो अभी 4 घंटा हो गया, अभी तक वेंटिलेशन में बच्चे को दिया नहीं है. बच्चा आपका कौन लगता है? मेरा नाती है, लड़की का लड़का है. काय तुम्हाला काय अनुभव आला इथं हॉस्पिटलमध्ये? म्हणजे असं आहे की आम्ही आलो होतो. आता डॉक्टरने सांगितलं की 3 तास नंतर त्याला व्हेंटिलेटर हवेच हवे. आता मी काय म्हणलं की आता माझ्याकडे एवढा नाहीये पेमेंट, माझ्याकडे 10,000 आहे, मी तुम्हाला 10,000 पेमेंट करणार आहे आणि उद्यापर्यंत मी 15,000 जे पण आहे आपलं जे डिपॉझिट आहे मी पूर्ण करून देणार आणि जे पेमेंट आहे ना 2-3 दिवसात मी क्लिअर करणार. ते रूलच आहे, मी मला तेच करणार आहे. ते म्हणताय की नाही तुम्ही घेऊन जावा, असं करा असं करा. त्यानंतर मी एम्सला कॉल केला आणि एम्स मध्ये मला रिप्लाय आला की थोडा वेळ लागेल तिकडे यायला. आता एवढ्या क्रिटिकल मध्ये डॉक्टर सुद्धा सांगत होते मला की बाळा क्रिटिकल कंडिशनला आहे, तुम्हाला करायलाच लागेल, तुम्हाला हे करायलाच लागेल. म्हणजे एवढं क्रिटिकल आहे, अजूनपर्यंत त्याला व्हेंटिलेटर मध्ये टाकलं नाही. बघा आता 4 ते 5 तास झालाय, आतापर्यंत त्याला व्हेंटिलेटर आणलंय तुम्ही बाळाला? आम्ही इकडं त्याला संध्याकाळी आणलं होतं पण क्रिटिकल कंडिशन त्याचा कधी झालाय की 8 वाजता. रुग्णालयाकडून आपल्याला आपण गौरवी देशमुख, आम्ही डॉक्टर गौरवी देशमुख बोलते. हे ना आजकालच्या पेशंटची ट्रेंडच झालेला आहे. जरा काय झालं की सोशल मीडियाची मदत घ्यायची आणि उगाच चुकीचं पसरवायचं. आतापर्यंत आम्ही इतके क्रिटिकल पेशंट ट्रीट केलेले आहेत. आम्हाला ह्या बच्चूचा बघून अंदाज येतोय की ह्याला वेळ लागणार आहे. व्हेंटिलेटरवर त्याला खूप वरची सगळी ट्रीटमेंट लागणार आहे. सरफॅक्टर नावाचं एक औषध असतं, ते औषधच 30,000चं ऑलमोस्ट असतं. व्हेंटिलेटरवर टाकायचा खर्च, व्हेंटिलेटरवर लगेचच 2 दिवसात बाळ रिकव्हर होणार नाहीये. खर्चाचा अंदाज खूप जास्त आहे. जर पेशंट डिपॉझिट पण भरत नाहीये, आतापर्यंत आम्ही ट्रीटमेंट करून आम्ही वाट बघत होतो ऑक्सिजनवर थोडंसं की बाळ सेटल होतंय की नाही. मग त्यांना 2 तासापूर्वी मी त्यांना कल्पना दिलेली आहे की व्हेंटिलेटरवर टाकायचंय. आता ते असं म्हणू शकत नाही की 5 तास झाले ट्रीटमेंट सुरू करत नाहीयेत. त्यांना कल्पना दिली आहे की आम्ही 2 तास वाट बघितली, बाळाला व्हेंटिलेटरवर टाकायची गरज आहे. माझं बोलणं होऊ द्या, त्यांनी मध्ये बोलू नये. तुम्ही तुमचाच आवाज जातोय, त्यांचा नाही जाते, बोला तुम्ही. तर त्यांना अंदाज दिलेला आहे की खर्चाचा भरपूर होणार आहे. जर जे पेशंट डिपॉझिट पण भरायला तयार नाही, आम्ही ऑलरेडी ट्रीटमेंट सुरू केली, 1 रुपया डिपॉझिट घेतला नाही, 1 रुपया मेडिसिनचा घेतलेला नाही. सगळे मेडिसिन सुरू केलेले आहेत, सगळे टेस्ट केले, तपासण्या सगळं केलेलं आहे.
तरी जर पेशंट पैसे भरायलाच रेडी नाहीये तर उद्या जाऊन त्यांचं एवढे जेव्हा बिल होणार तेव्हा ते कसं भरणार? आम्हाला अशी किती अनुभव आलेले आहेत. पण त्यासाठी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये कोणीही मदतीला येत नाही, पोलीस सुद्धा मदतीला येत नाही. मॅडम मी काय म्हणते, त्यासाठी आपण एखाद्या बाळाची ट्रीटमेंट थांबवू शकतो अजिबात असं थांबत आमच्याकडे नाही, आहेत का? अजिबातच नाही, किंवा आपण त्यांना अजिबात असं ट्रीटमेंट सांगू शकतो थांबवली का नाहीये. मॅडम, तुम्ही मला- जाऊन बघू मला- शकता, ट्रीटमेंट चालू आहे. मॅडम मला काय म्हणायचं आहे, हा. पालकांचा जो आरोप पेशंट आहे ऍडमिट आम्ही रिफ्यूज केलाच नाही. एक मिनिट, एक मिनिट. ट्रीटमेंट ऑलरेडी सुरू केलेली आहे. त्यांना पण माहिती इकडे बाळाला अजून सकाळपर्यंत पण आपण थोडं थांबलं तरी काय असं काही खूप हे होणार नाही. ऍडमिट करतो. त्यांना आम्ही म्हटलं तुम्ही काय तर तुमचा डिसिजन घ्या. आम्ही पासून डिस्कस केलं. हा. त्याच्यानंतर मॅडम आम्ही किती फोन केले डिपॉझिट भरण्यासाठी. त्याला बघा आधी डिपॉझिट बनव डिपॉझिट. मॅडम मला एक मिनिट, आता मी तुमच्याशीच बोलणार, मी त्यांच्याशी बोलणार बरं, नाही. ठीक. मी त्यांना म्हटलं ठीक आहे, त्यांनी 1 रुपया भरला नाही. ते मला काय म्हणाले, आम्ही 10 भरतो आता आणि उरलेले 15 आम्ही सकाळी भरतो. 25,000 डिपॉझिट आहे व्हेंटिलेटरचं आणि नॉर्मल एनआयसीयूचं 10,000 डिपॉझिट आहे. आम्ही नॉर्मल बेबीचं 24 तास काय 2 दिवस झाले तरी घेत पण नाही डिपॉझिट, जर पेशंट नंतर भरतो म्हणत असेल तर. क्रिटिकल बेबीचं कमी जास्त होण्याची शक्यता आहे, बाळ खूप क्रिटिकल आहे. ओके, तर अशा बेबीचं आम्ही विदाऊट डिपॉझिट कसं ट्रीटमेंट करणार? तुम्ही आता थोड्या वेळापूर्वी हा. तुमचं जे वाक्य थोड्या वेळाने- कॉन्ट्राडिक्ट करताय. हा. तुम्ही थोड्या वेळापूर्वी हा. असं म्हणालात की सकाळपर्यंत जर त्याला ऑक्सिजन बरोबर. ठेवलं तर इतका काही इश्यू होणार नाही. इतका काही आणि म्हणजे आता अजून तुम्ही 2 तास सांगताय वाट बघू की शकतो, बाळ critical पण आहे. पुढे मागे जास्त क्रिटिकल तुम्ही होऊन तुमचं वाक्य कंडिशन स्वतः हो contradict बरोबर आहे, करताय. बरोबर. यू कॅन सी द बेबी, यू कॅन टेक एनी पीडियाट्रिशियन्स ओपिनियन राईट नाऊ. वी कॅन स्टील वेट फॉर 2 hours. व्हेंटिलेटरवर टाकण्यासाठी वी कॅन स्टील वेट. व्हेंटिलेटर पण एकदा व्हेंटिलेटरवर टाकल्यावर क्रिटिकल होण्याचे फुल पण चान्सेस आहेत. बेबी कॅन डिटेरिएट. डू यू अंडरस्टँड? नाही, मला तुम्ही हा. सांगा, तुम्ही जे हा. सांगताय तेच आम्ही ऐकणार हा, आहोत. बरोबर. आता ते म्हणाले की आम्ही सकाळी भरतो, उरलेले 15. मी म्हटलं ठीक आहे, आम्ही सुरू करतो ट्रीटमेंट. आणि नंतर आम्ही काय म्हटलं, एक मिनिट आम्हाला मी काय बोला, म्हणतो? तुम्ही माझं बोलणं ऐकताय ना? हे लोक बोलले की आम्ही एम्सला नेतो, आम्ही ते पण रेडी झालो, तुम्ही मला न्यायचं नाही एकच मिनिट. मी ते मला म्हणाले की मी सकाळी भरतो. म्हटलं ठीक आहे. रिलेटिव्ह फक्त सिस्टरला म्हटलं की फक्त असं लिहून फक्त घे की उद्या आम्ही सकाळी 12 वाजेच्या आत आम्ही बाकीचं भरतो. मग नंतर म्हणतात ते आम्ही नंतर संध्याकाळी भरणार, मग आम्ही 2 दिवसांनी भरणार. हे असं कसं चालणार आहे मला सांगा बरं तुम्ही. मी काय म्हणतोय, तुमच्या कॅमेरावर व्हॉइस रेकॉर्डिंग आहे का? आणि आहे का? मी काय बाकीच्या म्हणतोय, एवढंच विचारतोय तुमचं. नाही, मी काय म्हणतोय, तुम्ही काय बोलला होता, तुमचं वाक्य मी काय काय होतं? मी काय म्हणत होतो माहितीये का, मी 10,000 आज भरणार आहे, 10,000 आज भरणार आहे आणि उरलेले 15,000 मी सकाळपर्यंत होणार नाही, मी संध्याकाळीपर्यंत भरणार. यो कमिटमेंट माझा होता आणि मी चेंज केलंच नाही. तुमच्या कॅमेराला साऊंड रेकॉर्डिंग आहे ते झालं, ते बोलणं झाला जर फक्त. आणि पैसे तुमचं झाले असेल तर आम्हाला काय प्रॉब्लेम? आम्ही आता काढून दाखवतो. पोलीस केस केलेले आहेत. पोलीस म्हणाले काय करू शकतो, जाऊ दे पेशंटला. आम्ही 5-6 दिवस क्रिटिकल पेशंट व्हेंटिलेटरवरनं काढलेले आहेत, त्यांचा काहीही पैसा घेतला नाहीये. त्याचं बिल झालेलं 35-40 हजार बिल झालेलं, आम्ही 2,000 रुपये घेतलेले आहेत. पोलीस काय म्हणते, जाऊ द्या, काय करा, आम्ही जाऊ देतो. प्रत्येक वेळी आम्ही असं नाही करू शकत. पास का म्हणजे याला शिफ्ट करा पेशंटला. यो कमिटमेंट You can होता. shift the patient if you नो want नो a नो, political दॅट treatment. वॉजंट द कमिटमेंट. What commitment? व्हॉट यू वॉन्ट बट What You if you already don't, said if you you want to can't pass. नो नो afford it, नो, stick to that. हमने वो बात पहले नहीं बोला था. पहले सिस्टर आपने बोला था ना. हा, आप मग यहाँ पे तुम्ही आइए. नाही करू शकत, नहीं मग तुम्ही transfer घ्या ना. त्यांना वाड्याला जायचं ऑप्शन दिलेलं आहे. वाड्याला जाणे नाही. स्टार्टिंग पासून सांगतो, जेव्हा ते ऍडमिट झाले ना तेव्हा पण ते कासकूच करत होते, चार्जेस जास्त आहे. तेव्हा पण यांना ऑप्शन दिला, पर डेचे 6,000 होती, व्हेंटिलेटर लागेल तर अजून 6,000. आता मी काय म्हणतोय, नाही वेस्टर ना, पण तुम्ही मगाशी बोलणं झालं तुम्हाला आम्ही डिसिजन काय दिला, काय? 5 मिनिटं डिसिजन दिलं, इथे ऍडमिट करा, होऊन जाईल. हो, बरोबर आहे. मग- बरोबर आहे. पण मग त्याच्यानंतर पण प्रत्येक डेपॉझिट वेळी घेतलं जर आम्ही, तुम्ही असं करणार डेपॉझिट असाल, घेतलं, भरले तुम्ही. प्रत्येक वेळी म्हणजे याच्या आधी पण त्यांनी असं केलेलं आहे का? आता ऍडमिट करताना दोन आणि वाजले. मेडिसिन घेऊन दिले नाहीत अजून. आम्ही इकडून अमुक तमुक आणि तुमच्या मेडिकल मधनं घेणार नाही, अमुक तमुक इथून आणू. आम्ही म्हटलं ठीक आहे, घेऊन या तुम्ही, आम्ही ट्रीटमेंट सुरू करतो. ऑलरेडी ट्रीटमेंट सुरू आहे बाळाची, सगळे टेस्ट करून झालेले आहे. व्हेंटिलेटर लागेल नाही बोललो बरोबर तुम्हाला. आहे, कुठे मेडिकल तिथे बोलताय. परवडत नाही. हो बरोबर आहे. आम्ही ते पण तुम्हाला म्हटलं, मी बोललो तुम्हाला नाही, जिथून घेऊन ventilator यायचं लागेल मेडिसिन घेऊन आणि या, आम्हाला मी काही काय म्हणतो, problem नाही. आत्याचं काय याला, मी काय म्हणलो की आम्ही असं म्हटलं का नाही, काय आधी तुम्ही म्हणतो? घेऊन या, बघ आम्ही ट्रीटमेंट सुरू, असं पण नाही. आमचे सगळे क्रिटिकल मेडिसिन सगळे सुरू करून झालेले आहेत. त्यांनी एकही अजून आणून पण दिला नाहीये. मग अजून आता ते जर 2 मी काय म्हणाले 2 म्हणतोय? दिवसांनी अजून नाही तुम्ही पैसे आता नाही. 10,000 भरलेत की नाही अरे भरले? आणि 1 रुपया भरण्यासाठी भरलेला मी नाही. काय म्हणतोय, 1 रुपया. मी काय म्हणतोय, भरण्यासाठी पैसे पण आणले. पैसे द्या. आणले तर पैसे सवाल नाही ना. मी काय म्हणतोय, आधी तुम्ही काय भरले म्हणलं, नाही. आता मी 10,000 भरणार आहे. चुकीचं आहे. मॅडम असं नाही. मीडिया वगैरे बोलून तुम्ही काय प्रूव्ह काय करताय? प्रूव्ह करता मीडिया बोलवून? बेबीचं इम्पॉर्टंट आहे की मीडिया इम्पॉर्टंट आहे की आपलं टाइम? तुम्ही ते बघत नाही ना पण सर. आम्ही काय नाही बघणार, आम्ही तुम्हाला कधी आल्यापासून आम्ही सांगितलेलं आहे. बघतोय. तुम्ही वेळ घालवताय. मेडिसिनचा एक पण चार्ज भरला नाही त्यांनी. 1 रुपया भरलेला नाहीये. स्टार्ट केली, डेपॉझिट भरने वाले किती माणुसकी दाखवणार? मुंबईला गेला, मैं क्या बोलता हूँ? अहो, साधा वाड्याला ऐसे होता है, तुम्ही डॉक्टर ऐसे पण होता
होते हैं क्या? जब तक पैसा मिलेगा तब तक नहीं करेंगे काम। बच्चा मर जाने के बाद ट्रीटमेंट करके फायदा क्या है? पेमेंट कर रहा था अभी, उन्होंने बिल भी बनाया। ट्रान्सफरचं बोलले ना. ट्रान्सफर मी क्या ट्रान्सफर का बात कभी आया? आम्ही आपने बोलले क्या आम्हाला बोला? एम्सचं आम्ही नाव काढलं का? एम्स तेच म्हणाले जो आम्ही रेफरेंस एम्सला घेऊन में जातो. मैं क्या बोलता हूँ, जब भी मैंने 10,000 देके बोला कल शाम को मैं 15,000 दूंगा, आपने क्या बोला? नहीं, आप डायरेक्ट लेके जाओ उनको, तो मैं ऐसे क्या लेके करेंगे? जाओ नहीं, आपको उन्होंने बोला नहीं कि बोला सिस्टर आप यहाँ पे आइए आप प्लीज। सुबह तक भरो, मैंने बोला था ना आपको। मैंने क्या बोला शाम सुबह तक तक भरूंगा, बोलो। मैं शाम तक आपने बोला, भरूंगा। आपने पहले क्या मैं बोला? सुबह के लिए मैंने हाँ आपने नहीं बोला कल था। सुबह मुझे खुद बोला था। आप मैं कल सुबह बाकी का भरता हूँ कल- बोला था की कल नाही? सुबह ने कल बोला था भरूंगा की बोला नाही? था, कल भरूंगा बोला था, और मैंने इस चीज को डिनाई भी नहीं असे किया। जर करणार असते नाते ते कसं आणि ट्रीटमेंट तुमको करणार already बोला मॅडम? मी 1-2 दिन काही 60 ते 70,000 खर्च आता सर, दोन आप मेरी बात दिवसाचा सुन रहे खर्च हो ना? भरपूर होणार मॅडम. ते हाँ, तो उसके सरफेक्टेड लिए ready 30,000 है ना, रुपयाचे खर्चे का- प्लस व्हेंटिलेटर ट्युबिंग ते कसं ते भरणार? तुम्ही जो काही खर्च वाढीव खर्च होणार आहे तो भरण्याची तुमची तयारी आहे का? तुमची तयारी आहे तेच म्हणतोय ना मी, सरांना पण बोलून घेतलं मी. लिहून घ्या. आम्ही लिहून आता घ्या. बोलतो, काहीच अरे problem कसं नाही. तुम्ही- आता दोन तुम्ही- दिवसानंतर 3 दिवसांनी द्या. तुम्ही लिहून द्या, तयारी आहे ते. उद्या नंतर तुम्ही दिले नाही तर काय करणार आम्ही? कोण नाही, हे लोक खेळतात आहे. खेळत नाहीये सर. आतापर्यंत केलं असतं तुम्ही 25 बारा आणि मी आम्ही काय म्हणतोय 25 आता करेन मी, हा करा ना. आता करेन. पैसे 10,000 भरून. एवढं मीडिया बोलत एवढं काय करतो म्हणतो? मग 25,000 तुझं नाही काय तुझ्याकडे. आहे? अरे कसं नाही आहे मग 25 बस ना कडे. बा, एवढं काय टाइमपास करतोय? ए, अहो, पैसे भरायला आलो, दादागिरी नको करू तू. डॉक्टरसारखा बोल. दादागिरी करतो अरे. हा? हा दादा हे पैसे चल इकडे, हे पैसे घे. दादागिरी करू नको भाई तू. दादागिरी कोणी नाही आम्हाला नाही ट्रीटमेंट पैसे करायची यांची मागतो, प्लीज. हे ना पुढे घेऊन जाऊ द्या. हे पुढे मागे बाय कुठे गेले ते पुढे मागे त्रास देणार आम्हाला. आता पण तुम्हाला बोललो व्हेंटिलेटरवरती त्यांना बाहेर घेऊ, त्यांना घेऊन जा. ऍडमिशनच्या वेळेस तू काय आम्ही करत लिहून देतो. होता? एक मिनिटं. ऍडमिशनच्या मी वेळेस लिहून 5,000 देते. भरायची मी लिहून देते. आम्ही ट्रीटमेंट नाही करणार तुमच्या बाळाची. आम्ही नाही करू शकत. मी लिहून देते. म्हणजे 25,000 डिपॉझिट नाही नाही करणार, नाही घेणार, नाही घेणार प्लीज. चुकीचं आहे हे लक्षात ठेव. हे मीडिया समोर बोलतायत हं या. बाळाला जर काही बरं वाईट झालं ना बाळाला- तर जबाबदार तुम्ही आमच्यावर असणार. नाव येत असतील. नाही नाही आम्ही मॅडम इथे उभे तुमचे कॅमेरे चालू आहेत. तुमची बोलण्याची पद्धत आहे ना खूप रफ आपल्याकडे, आहे कळलं recording आहे. का? आता तुम्ही स्वतः प्रेग्नेंट आहात, तुम्ही शांत बोलायला पाहिजे. तुम्ही एवढं हायपरून बोलायची गरज तुम्ही नाहीये. काय करताय? आम्ही कुठे काय फायदा करताय? काय? करताय? रात्रीच्या 1 वाजता काय आम्ही करू? किती दाखवतोय? आम्ही त्याचं काय करताय? आम्ही तुम्ही काय त्याचे केलं? तमाशा करताय आम्ही social केला मीडियावर? आम्ही केला हो त्यांनी बोलवलं. मग का बोलू त्यांना त्यांना बोलवलं. कळलं पाहिजे. आतापर्यंत त्याला एक त्रास रुपयाचं झाला आम्ही ट्रीटमेंट केलेलं आहे. मग तुम्ही करा ना आता 25,000 भरायला तयार आहेत ना ते. तुम्हाला प्रॉब्लेम काय? पैसे मग देतात तुम्हाला जे पैसेच पाहिजेत नातेवाईक ना? पैसेच असं नाही, मग तयारी पाहिजे. हो खर्च ना? करायची तयारी. मेडिसिन आम्ही स्वतः नाही वागणूक चांगली बनवत. पाहिजे त्यांची अहो, ते पण. देतील ना. वागणूक कशी आहे त्यांची? बघा स्वतःच्या उद्या पोटात येऊन पोराला- आम्हाला मारायला आले तर आम्ही का तुम्ही येणार आम्हाला वाचवायला? अहो तुम्हाला एवढं हायपरून बोलायची गरज मग? नाही. मी तुमच्यापेक्षा असते माझा बोलायला. आवाज आम्ही मोठा त्यांना आहे. बिल मागितलं आणि मी त्याला उत्तर नाही मारायला करत आहे. लागले तुम्ही तर- तुमची ड्युटी पार पडताय. ड्युटी लक्षात म्हणजे ठेवा. आम्ही तुम्ही ड्युटी शिकवायला पार- आम्ही आम्ही stabilize केलंय. पेशंटला वाचवू आम्ही- शकतो म्हणून. आम्ही बेबीला लक्षात ठेवा. स्टेबिलाईज आम्ही केलंय. असं करतो. ड्युटीचं आम्ही आम्हाला बेबीला सांगू नका. स्टेबिलाईज केलंय. किती भाषेला तुमचे उपकार private कोणीच करत मध्ये- नाही. आता शांत राहा. आम्ही बेबीला तुमची स्टेबिलाईज भाषा केलंय. बघ. आणि हे सगळं तुम्हाला पोलीस स्टेशनला जर- नाही, नाही, ते दादागिरी काय दाखवत ते करणार नाही, बिरणार नाही, नाही. पैसे देणार ना मग पैसे देणार ना. या ठिकाणी डॉक्टरांनी आम्ही आता ट्रीटमेंट करणार नाही, या बाळाला इथून पुढे घेऊन जाण्यासाठी सांगत आहेत. या ठिकाणी आपण बघतोय असं चालू केलंय का तुम्ही? हा? तुम्हाला बघलं नाही तर हे नाही करणार म्हणून. ही काय पद्धत झाली? हे आता चालेल असं हे चालेल. तुमच्यासाठी काय चालतं? मग? यांचं घेणं देणं पण नाही माझ्याशी. तुमचं काय घेणं देणं? काय घेणं तुमचं देणं? घेणं देणं? यांचं काय घेणं देणं? तुम्ही काय बोलताय? हॉस्पिटल बंद करून टाकायची वेळ आणली आता आपल्यावरती. मॅडम हे चुकीचं करताय. हो, पण आम्ही पुढे काय करतो? तुमची दादागिरी झाली. दादागिरी तुम्ही चालली करताय की तुम्ही ट्रीटमेंट करा जबरदस्ती. जबरदस्ती दादागिरी केली तुम्ही आम्ही. करताय. तुम्ही बिन पैसे पैसे बिन पैशाचं ट्रीटमेंट करा. मॅडम तुम्ही नीट ऐका. तुमचे कॅमेरे पण चालू आहे. आमचा पण कॅमेरा आम्ही आतापर्यंत ह्याच्यासाठी त्यांनी भरले. कारण आतापर्यंत बदलापूर शहरामध्ये हेच होत आलंय. हा. आम्ही हे प्रूफ ठेवले. चुकीचं काही हे चुकीचं तुम्ही नाहीये. पब्लिकला हे करताय. 25,000 रुपये आतापर्यंत मिळाल्याशिवाय तुम्हाला तुम्ही दाखवू treatment करणार नाही आतापर्यंत बोलत. तुम्हाला दाखवू काय? आतापर्यंतचे किती आम्ही असे पेशंट माफ केलेले अहो, दाखवू. तुम्हाला पोलिसात जाऊन बघा याची किती कॅपॅसिटी complaint पोलिसांना केली आमची ते. किती कंप्लेंट आहेत नातेवाईकांची. अहो, तेव्हा पण- तुम्ही येता का मॅडम? तुम्हाला तेव्हा एक पोलीस सांगू. आम्हाला मदत करतात का? कशाला 60 करतात? 1,000 रुपयाचे बिल आम्ही बिल अहो, पैसे तुम्ही असं पाठवलेलं तुम्ही आहे. आत्ताची परिस्थिती बघितली. आम्ही 4 तास झाले ते बोलतायत स्वतः. कधी आणले पेशंटला? तुम्ही अहो, पण अजून ते काही डिसिजन treatment घेत करत नाही. नाहीये. ते मग पुढे का नाही घेऊन जात? तुम्हाला घ्यायचंय ना तिथे ठेवायचंय की नाही? का पुढे घेऊन जात नाहीत? मॅम डिसिजन घेतलं होतं आम्ही. नाही मी काय घेतलं म्हंटलो decision. म्हणतो नाही एवढं घेतलं. मोठं काय नाही विषय. मी काय म्हटलो की 10,000 विषय मी का मी करता काय मीडियाला म्हणतोय बोलवून? 11:30 बजे ऐका मागा था तरी. डिपॉझिट. ऐका तरी मी काय म्हणतो 40,000 deposit 10,000 मी मागितलं तुम्हाला ना? दिला. आणि 25 बोलताय. 11:30 बजे मांगा था आपने डिपॉझिट. 11:30 बजे ऍडमिशन जब करते तभी बताया Ventilation रहता के तभी है. बोला आणि था, तेव्हा तभी मैं आम्ही आया था इनिशियल 11:30 डिपॉझिट बजे. सांगितलेलं NIC
आयसीयू चार्जेस व्हेंटिलेटरवर तेव्हा टाकायचं. आपण बघत होतो 2 तास वाट बघत होतो. आताही व्हेंटिलेटरवर टाकलेलं नाहीये बाळाला. टाकायचं आहे ना पण पैसे मिळाल्यानंतर टाका ना, मी करतो ना एकदा पेमेंट. व्हेंटिलेटर टाकलं मॅडम की बाळाला ट्रान्सफर नाही करता येणार. मग मी तेच इट सांगते. बी व्हेरी डिफिकल्ट टू ट्रान्सफर काय नाही करता येणार सांगते? नाही म्हणते. इट त्या- बी डिफिकल्ट टू ट्रान्सफर. मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की ते जर पॅरेंट्स आता तयार आहेत ना, हो तुम्ही सगळं करा झालं. ना. आम्ही पण करायला तयार आहे पोलिसांना कॉल मॅडम. करत असाल ना, बिंदास करा. मॉब आलाय ना मॉब. हा ठीक आहे, ठीक आहे. चालेल चालेल मॉब. चालेल चालेल चालेल. एवढं आलं नाही का? कोविड चालू नाहीये साहेब. नाही, अहो, मॉब मॅडम आला पण हे तर काय शिवी आहे? आम्ही कुठे काय मॅडम, करतो आमचं तुम्हाला? प्रोटेक्शन कोण करणार? हा? तू जरा शांत राहा ना बोला ना मॅडम. हे चुकीचं आहे ना. तुम्ही हे असं अहो, पॉलिटिशियन पण हे मी- करताय. किती चुकीचं आहे आम्ही मॅडम. आलो, आम्हाला त्यांनी बोलवलं इथे आलं परिस्थिती पण आमची बघितल्यानंतर पण आम्ही बाजू आलो. समजून घ्या ना तुम्ही. म्हणून तर मी मगाशी बोलले ना त्यांना, तुम्ही डॉक्टरांना बाहेर बोलवा, पण तुमची जी येण्याची पद्धत आणि बोलण्याची पद्धत आहे ना, ही खूप अहो चुकीची पण आहे. हे असं करणं कितपत योग्य आहे? एक सांगते कोणाची तुम्हाला. चूक आहे इथे? मी तुम्हाला कोणाची काय चूक बोलते? आहे? अरे त्यांची तू चूक ना असेल तरी शांत पण बस. तुम्ही शांत ऐकून तर घ्या. कोणाची चूक आहे? आता ते पैसे भरायला तयार आहेत की नाही? आता एवढं सगळं करून मग पुढे उद्या जाऊन काय दंगा घालतील ते मॅडम? तेव्हा तुम्ही येणार आहे का? काय दंगा का पोलीस घालणार? येणार आहेत आम्हाला मदत अहो, पण करायला? ते काय दंगा घालणार? बिलाचा बाळा दंगा नाही घालणार. भरणार ते. अरे जर डिपॉझिट भरायला एवढा दंगा घालत असेल तर पुढे बिलाचा एवढा होणार Yeah. खर्च. मॅडम सर्फॅक्टन्सच 30,000 अहो, रुपये होतील. काय स्वतःच्या करणार बाळाला हे? वाचण्यासाठी बाप काही आणि करेल. हे कुठून मी आता आम्ही तो काय आमच्या करत कसं नाही, पैसे भरत नाही आणि मीडिया बोलवतोय. एवढं चालेल अहो, तुम्हाला? तो भरेल ना पैसे. कधी करेल? तुम्हाला पैशाचीच पडली आहे. तमाशा केल्यावर You 40 keep वाजता quiet. त्यांनी आताच केलं असतं. काय? मॅडमने जेव्हा किती 11 वाजता अहो, मग मी सांगितलं तेच तर बोलली ना. नाही, आज दोन चुकीचं तास वागणूक घालवले आहे. असते का? 2 तास घालवले असते का? प्लीज कीप क्वाइट. 2 तास घालवले असते का त्यांनी मीडिया बोलवण्यात? यू प्लीज कीप क्वाइट. नाही नाही, काय चाललंय यांचं? हे असं चुकीचं वागणूक आहे मॅडम. ओके, त्यांना तुम्हाला काय करायचं? बाळाला हलवायचंय? मॅडम काय या परिस्थितीमध्ये कुठे हलवणार भावाला सांगा. आणि डिपॉझिट तर ते बोलतात ना, मी अरे पहिल्यापासून deposit देणार ready पण आहे. डिपॉझिटचा विषयच ना. आता हे जे पलटी खातात आहे ना, हो मॅडम पलटी बिलटी नाही, एवढा टाइम एक शब्द पण बोललो नाही. प्लीज यू कीप क्वाइट. एक काम करा. किती खोटं बोलतात डिपॉझिट ते. जर तुम्ही भरायला तयार असाल तर ते ऍडमिट करून घ्यायला लगेच तयार. सिस्टर ते त्यांना त्यांना procedure पैसे चालू डिपॉझिट करा. भरायला पैसे घेऊन बसलो इथं मग देऊन डॉक्टरला टाका. फोन किती खोटं बोलतात करा. ते. आणि बिलाचा विषय राहिला. मॅडम, बिल जे आहे ते ना, sister आहेत, तुम्हाला जर त्यांच्याशी जमत बोला. असेल तर अरे तुम्ही आम्ही ते आहे बोलणार, समोर. 2 दिवसांनी भरा, काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही सही करून द्या ना. आम्ही 2 दिवसांनी त्यांना सांगितलेलं आहे की उद्या सकाळी भरा तुम्ही. तुम्हाला काय प्रॉब्लेम पैसे- आहे? सही करून द्या. सकाळी सही मी करायला काय पण म्हणतोय मदत नाही मी ना. काय म्हणतो संध्याकाळी भरणं. तुम्ही काय म्हटलं घेऊन जा पेशंटला? येऊ नाही तुम्ही म्हटलं. सही करून द्या. तुम्ही बोलले की उद्या सकाळी भरणार म्हणून. मला संध्याकाळी सिस्टरना मी दोन काय दिवस असं मी बोलले. बोललंच नव्हतं. तुम्हाला काय म्हटलं मी उद्या भरणार आहे 15,000. अहो, मॅडम ते आता बोललेलं लगेच चेंज करतायत. आम्ही काय आणि आता करू? बरं मी काय बोलतोय. म्हणतोय मला एक काय मिनिट, माहिती मी काय म्हणतोय सरळ आहे? आहे, तुमच्या कॅमेराला व्हॉइस कॅमेराचं रेकॉर्डिंग नाव आहे का? आहे. नाही मी काय म्हणतोय जाऊ दे, चल. एव्हिडन्स एवढंच आहे. कॅमेराला व्हॉइस रेकॉर्डिंग आहे का तुमचं? आता मला सांगा मी काय मॅडम, म्हणतोय अशी यो नाटकं पण आम्ही कशी you are now treatment paying the money, no? Yeah, I'm paying the money. Why you wasted money or Why time? you wasted if Why you you having money? block? असं नाही ना चालत. If you काय had एवढं money, का तमाशा you should केला? have started the मी काय treatment बोलतो? now. अरे आम्ही मेडिसिन्स पण सगळे आमच्याकडचे वापरले. अरे तू देणार ना तुम्हाला? देणार ह्याला अर्थ नसतो ना. आणि ते पण जे काय प्रोटोकॉल आहे. मी काय म्हणतोय पेमेंट साठी इफ यू कॅन गिव्ह नाव व्हाय यू एक डिड मिनिट, गिव्ह दॅट टाइम. तुम्ही आता काय करणार आहात? तुम्ही अरे आम्हाला तुमच्या बाळाला करायचंय ते ट्रीटमेंट करायचंय मॅडम. नाही, तुमच्या बाळाची तुम्हाला इथेच इथे ट्रीटमेंट करा. आता याच्यापेक्षा कुठे जाणार आहे का बदलापूरला कुठे? आता मला डोंबिवलीला जायला लागेल. डोंबिवलीला जायला लागेल. मग डोंबिवलीला जाण्यासाठी तुम्ही वेळ नाही ना एवढं. व्हेंटिलेटरचं तुम्ही अँब्युलन्स किंवा काय याची सुविधा करून तुम्ही बाळाला इकडून शिफ्ट करू शकता का? म्हणजे इकडून तिकडं हा, आता वेळ झाला ना. आता वेळ नाही, आता लगेच अर्धा तासात शिफ्ट होतं ऍम्ब्युलन्स. क्रिटिकल पेशंट येतात. इसको बुलाओ. आता तसं करू. बाळाची मम्मी दुसऱ्या हॉस्पिटलला आहे आणि बाळ इकडे. आता इथून बाळाला डोंबिवलीला घेऊन जायचं आणि त्याच्या मम्मी बदलापूरला असेल. बरोबर आहे. आता आमच्याकडे व्हेंटिलेटर आहे. 5 वर्ष झाले. ह्याच्या अगोदर सगळी बाळा कल्याण डोंबिवलीला शिफ्ट होत होते. पूर्ण बदलापूरमध्ये पुन्हा एनआयसीयू नाहीये विथ व्हेंटिलेटर. शिफ्ट होतच होते. झाला 1 तास आम्ही तर स्टेबिलाइज केले बाळाला. बेबी स्टेबलाइज केलं. आता मी काय म्हणतोय एवढं काय इकडे आहे म्हणून आलंय ना. नाही प्लीज. आलंय पण आहे पण अरे तू मी काय म्हणतोय तुमच्याशी पण मला बोलणं झालंय. असं नाहीये मी काय चुकीचं अरे बोललं का सगळं तुम्हाला तुम्हाला? नीट क्लिअरली समजावलेलं आहे. तुम्ही उगाच ह्याचा इश्यू करताय. तुम्ही आता ट्रीटमेंट करणार नाही आहात. ट्रीटमेंट करणार आहे का? आम्ही पेमेंट करू की नाही? आता उद्या जर ह्यांनी काय प्रॉब्लेम केला ह्यांची गॅरंटी सोडा. कोण मी घेणार? काय म्हणतो तुम्ही उद्या गॅरंटी कोण घेणार? आता मला लिहून द्या की आता ह्याच्या पुढे बघा. आम्ही काही तुमच्याकडे मी काय म्हणतोय, आम्ही 10 ते लोकांना आणि कधीपासून- मीडियाला बोलवणार नाही. मी ट्रीटमेंट करते. मी काय म्हणतोय ते कधीपासून उद्याचा आम्हाला पकडून भीती बसलाय. मी काय आमचं म्हणतोय hospital फोडते. आता उद्याचा पकडून बिलाच्यासाठी. बसलाय. मग? आता पेशंटचं बघा ना कसं 10 लोकांना बोलवलं आता एवढ्यासाठी. तुम्ही आता काय करताय? तुमचा डिसिजन काय असणार आहे? आता बाळाला एवढे औषधच महाग लागणार आहेत. आता ते कधीपासून ना उद्याच बातमी काढतात ते. मी काय म्हणतोय तुम्ही- आताच बघा. आता माझ्याकडे पैसे उद्यासाठीची- 25,000 डिपॉझिट द्यायचं तुम्हाला. मी आता 25,000 दिणार. 2 तास का घालवले 25,000 भरायला?
तुम्ही इथं होते का? किती फोन करायला सांगितले मॅडमला? मला बोलायला लाव, त्या मॅडमांना बोलवा. मॅडम किती फोन करायला लावले रिसेप्शनला? कॅमेरे चेक करा, मी किती टाइम इथं उभा आहे. काय झालं? मी पेमेंट द्यायला तर बोलवा ना मॅडम, कुठे आहेत तुम्ही? बोलता ना ते सिस्टर होते त्यांना बोलवा. कॅमेरे चेक करा. सिस्टर इकडे, बाहेर सिस्टर इकडे, 1 मिनिट या इकडे या. मी किती वेळापासून तुम्हाला रिपोर्टिंगसाठी बोलतोय, पेशंटला कधी करणार? 10,000 पर्सनल मी काय बोलतो तुम्हाला? तुमच्याशी बोलले 1 मिनिट मॅडम, बेबीला एक मिनिट मॅडम, बेबीला मी तुम्हाला काय बोललो? मॅडमांना फोन करा आणि बेबीला किती वेळ लागेल का व्हेंटिलेटरवरती टाकायला? तुम्ही काय बोलले? जोपर्यंत डिपॉझिट पे होणार नाही तोपर्यंत व्हेंटिलेटरवरती टाकणार नाही, बोलले का नाही? बरोबर आहे. मग ते काय बोलले? 10 भरतो आम्ही, 15 उद्या सकाळी भरतो. ठीक आहे मॅडम, तुम्ही गेल्यानंतर मी आता बोललो, हे यायच्या अर्धा तास पहिले मी यांना रिक्वेस्ट करतो, इथं तुम्ही दोघं इथं नाहीये. या ठिकाणी आपण बघतोय हा जो सावळा गोंधळ सुरू आहे, या ठिकाणी कुठेतरी मॅडम मी काय म्हणते पहिल्यांदा नाही आपला तुम्ही बिल भरणार आहे का नाही? कारण आपलं बाळ एका बाळाला प्रॉब्लेम नको व्हायला. उद्या बाळाला काही प्रॉब्लेम झाला ना तर खूप प्रॉब्लेम होईल तुम्हाला. आणि हे बदलापूरमध्ये ना या लोकांनी धंदे खोलले लिटरली. काय पालतूगिरी. प्लीज तुमच्या पाया पडते मी. हे आमच्या डॉक्टरांबद्दल ना आमचं खूप नोबल प्रोफेशन. हो, प्रश्नच नाही. पण आम्हाला पण खूप खर्च आहे. म्हणून मेडिसिनला 30,000चा आहे. मॅडम तुम्ही असं चुकीचं भरायला तयार आहेत ना. मी त्याच्यासमोर तुला सगळं करून भरायला तयार आहे, त्याला फायदा नाहीये मॅडम. हो का? म्हणजे मग पेशंटला इथून हलवायचा तो गेला तरी चालेल असं नाहीये. कोण बोललं गेला तर चालेल म्हणजे काय? तुम्ही आता तुम्ही पेशंटला घेऊन जाय. मला नीट बोलू दे. जर त्यांची जर कपॅसिटी नसेल तर मग त्यांना न्यायला नको पुढे सरकारीमध्ये. कशासाठी सरकारी दवाखाने? म्हणलं का तुम्हाला कॅपॅसिटी नाही आमच्याकडे? मग तुम्ही नाही भरत आहे म्हणताय ना. प्रॉब्लेम सगळ्यांना असं म्हणलंच नाही. मी आता भरू नका, मी बोलले त्यांना काही प्रॉब्लेम नाही. मी सुरू करते. मी तुम्हाला बोलली नाही का? मी तुम्हाला बोलली नाही का मी ट्रीटमेंट ऑलरेडी मी काय म्हणते 25,000. मी काय म्हणते बोलली नाही का? मी काय म्हणतो मी बोलली नाही का? सुरुवातमध्ये मी म्हणतो काय म्हणलं जर माहिती त्यांचं उद्यापर्यंत बिलच 50,000 होईल मेडिसिन वगैरे सगळं पकडून उद्याचं काय पकडून बसलंय? काय करणार? तुमची अवकात नाही 50,000 भरायची? काय नाही आहे ना. कारण ते आता काय माहिती ते कैपेसिटी कधीपासून म्हणते. मैं क्या बोलतो अभी मैं बोल रहा हूँ, ठीक है. मेरा हिंदी थोड़ा ठीक है, मराठी माझा एवढा चांगलं नाहीये. आता मी म्हणतो काय आहे आतमध्ये अंदर हम लोग बैठे थे, ठीक है. अंदर हम लोग बैठे, मतलब मैम मेरे पास भी पैसा नहीं. रिसेंटली मेरा बहन का डिलीवरी हो गया, वहां पे भी अच्छा खासा पैसा गया. आई डोंट हैव मनी राइट नाउ. तो मैं क्या करता हूँ, अभी मेरे पास जितना है मैं भरता हूँ. मेरे पास 8-10 हजार अभी है, मैं भरता हूँ, ठीक है. उन्होंने कहा कि नहीं 25,000 मैंने बोला नहीं 10,000 ठीक है नहीं चलेगा. मैडम रुकिए ना, मेरी बात सुनिए तो. 25,000 नहीं मैं बोल रहा हूँ मैडम सुनो. मैडम मेरी बात सुनिए, मेरी बात सुनिए प्लीज. मैं क्या बोला तमाशा करने की जरूरत नहीं, मेरी बात सुनिए. मैं 10,000 सुनो 10,000 भरूंगा, 10,000 भरूंगा. और यहाँ पे क्या बोला 10,000 भरने के लिए रेडी है. मेरे जेब में पैसा है. मैं बोला 10,000 यहाँ पे भरूंगा, 10,000 भरूंगा. मैं तो एडमिशन के टाइम पे क्यों नहीं भरा आपने? अभी तो वेंटिलेटर नहीं डाला है. एक मिनट तो देखिए आप फिर से वहाँ पे देखिए. मैं क्या बोलता 3 प्रोटोकॉल है. अगर पेशेंट को एडमिट करते हैं तो 10,000 तभी आपने क्या बोला? मेरे पास पैसे नहीं, मेरे पास पैसे नहीं, मैं नहीं भरूंगा. नहीं भरे ना आपने, बाद में भरूंगा, कल भरूंगा. अभी कैसे जेब में पैसे, अभी कैसे पैसे हैं? आप बात नहीं सुन रहे हो ना. मैं जो बोल रहा हूँ पैसे समजलं पाहिजे का? तो 10 एडमिशन के टाइम पे क्यों नहीं पैसे भरे? है ना आपके पास पैसे? आपके प्रोटोकॉल है ना, वो फॉलो करो. किसी भी पेशेंट को अंदर लो मत बिना पैसे का. गलती क्या ना, गलती क्या है? मी काय म्हणते, आता तुम्ही तुमचा डिसिजन घ्या. त्याने आता आणलेत मॅडम ते पैसे. 10,000 माझ्याकडे होते. मी काय म्हणतो 10,000 माझ्या. मी काय म्हणतोय मॅडम तुम्हाला मैडम आप सुन नहीं रहे हो, आप सुन ही नहीं रहे हो, आप सुन ही नहीं रहे हो. मैं क्या बोला मेरे पास 10,000 है, मैं भर देता हूँ. कल दोपहर शाम तक मैं 15,000 भर दूंगा. कल सुबह ये तक बोला मुझे था बोले थे. आप. नहीं मैं हाँ ठीक है, मैं सुबह तक बोल दिया. मैं सिस्टर आप यहाँ पे त्यांच्याकडून लिहून घ्या उद्या सकाळी उरलेलं. नहीं ये नहीं बोला मैडम ने. सीधा क्या बोला सिस्टर? म्हणजे तुमचा स्टाफ कुठेतरी चुकीचा आहे. सिस्टर काय बोलला तुम्ही? मी तुम्हाला बोलले ना सकाळी 12 पर्यंत भरतील, दुपारी 12 पर्यंत 2 मिनिटं काम करा तू. 12 पर्यंत भरतील बोलले. बोलू नको, मी काय बोललो मला माहिती मी काय बोललो. हा ते मॅडम काय बोलतात ते बघा ना. मीडियामध्ये हे करायचं त्यांना ते वॉन्ट टू प्रोवोक, ते वॉन्ट टू प्रोवोक. अरे चुकीचं म्हणजे तू दादागिरीचीच भाषा करतो. तू तुझं बघा ना जरा. दादागिरी
शिव्याना देते तुम्हाला. हो मॅडम मॉप आहे म्हणजे आम्ही काही तोडफोड करत अहो नाही. मॅडम पण तुम्ही जे बोलाल ते तुम्ही सगळं ते मॅम, सुनी नाही रही हो ना बात. तुम्ही बोलाल ते तुम्ही बात- करताय. तुम्ही सोशल मीडिया आहे काय करणार बात आम्ही सुनी social नाही media रहा. चा विषय नाही मॅडम. मैं तभी भी ते जे यही था. घडलं ना आल्यावरती त्यांना तुमच्या पण स्टाफने मॅडम, सांगितलंय. परिस्थिती तुम्ही समजून हो घ्या. ना मग मी समजलं ना म्हणून मी तुम्हाला म्हणते तुमच्या स्टाफला विचारा तुम्ही काय सांगितलं ते. आता ती नाही म्हणून सांगणार. ती 12 पर्यंत भरा मग त्यांनी मला बोलले की नाही ते संध्याकाळी बोलतात आणि नंतर पण तुम्ही काय बोलतात. म्हटलं? उसके बाद म्हटलं की मग उसके बाद त्यांना आपके बोले सांगून एम्स घेऊन लेके जाते जायला. बोले ना, एम्स लेके जाते. मैडम ने बोला कि निकालो इधर से, तो हम क्या करेंगे? क्या चेंज क्यों किया फिर? ऑब्वियसली काय करणार अधिकार आहेत पत्रकार. एम्स लेके जा रहे हैं ना, एम्बुलेंस बुलाते लेके जाओ. ए हात लावू नका प्लीज. असिस्टंट डॉक्टर हात लावू नका. नाही नाही अहो, तू एक दुसरा प्लीज मी मान्य करते तुम्ही पोलिसांचं काय झालं? तुम्ही पत्रकार बोलण्याचा अधिकार आहे तुम्हाला. आम्ही पत्रकारिता करणं थांबवायचं का तुमच्या म्हणण्यानुसार? मला सांगा तुम्ही तुमच्या म्हणण्यानुसार तुमच्या म्हणण्यानुसार तुम्ही सांगणार कसं आम्ही करायचं? हो डॉक्टर डिग्री घ्यायची पहिले डिग्री घ्या सिद्धी पत्रकारिता करताना आम्हाला कोणी नाही थांबवू शकत. डॉक्टर आहे आम्ही एमडी डॉक्टर हे असिस्टंट डॉक्टर पेपरवर्क करण्यासाठी आहे. बंद करा पैसे आहेत ना ते पैसे मी भरायला तयार आहे आणि पहिले मी बोललो पैसे मी भरणार. पहिले मी बोललो फक्त डिले काय केलाय माहितीये का? की उद्या हे काय दंगा घालणार नाही. तुम्ही लिहून द्या त्यांना. अरे मी दंगा कशाला करणार? तुम्ही पोलिसांना त्यांना येऊ लिहून घेऊ आपण सगळं अहो, तुम्हाला समोर. पोलिसांना बोलून सगळं करायचं हो, आहे मग. का? ठीक आहे. मग नंतर जे होईल ना त्या परिणामात तयार राहा. मग ते त्यांना तेच पाहिजे ना, तो शांत राहा ना. तुम्ही- त्यांना तेच पाहिजे. तुम्ही शांत राहा त्यांना ना. तेच पाहिजे. You keep quiet. तुम्ही पोलिसांची बिलिसांची भाषा करताय. आपण एक शब्द जर आम्ही तुमचा आमचं काढला बोलतो ना, ना. तर ते लगेच अलाउडच बोलतात. नाही. अलाउडच नाही एवढा मग 12 वाजता हो, बाळ आतमध्ये. आहे, पोरगं आहे आतमध्ये व्हेंटिलेटर पोरगं आहे. मी काय त्यांना म्हणते? पाहिजेच आहे की आपण त्याचं बोलावं. हा तू कर ना मी बसणं. पहिले पण बोललो पैसे द्यायला तयार आहे आता पण लिहून द्यायला तयार नाही आहे. नाही बिल त्यांना बिल हा पाहिजे मग पूर्ण बिल बिल. मॅडम बिना बिलचे ठेवणार का असेच पाठवणार का हे? अरे कोण आहे 1000 रुपये नाही सुटणार बिल नाही घेणार का? आता पोलीस येत आहेत ना पोलिसांच्या समोर करू कोणी नाही पोलिसांच्या समोर करू ते बिलाचं करतायत ना ते बिल लिहून देऊ देत त्यांना सगळं बघू पोलीस काय करतात. या ठिकाणी लहान मुलावरती ट्रीटमेंट होत नाहीये. मात्र या ठिकाणी आपण बघतोय वैद्यकीय कर्मचारी आणि या सगळे पालक यांच्यामध्ये वाद होताना दिसत आहेत. मात्र कुठेतरी त्यामुळे एका लहान मुलाचा जीव जो आहे तो कुठेतरी धोक्यात आहे आणि हे सगळं होत असताना कुठेतरी वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी सुद्धा त्यांची ड्युटी काय आहे हे लक्षात घेणं गरजेचं असताना सुद्धा या वेळेत ही सगळी परिस्थिती घडते. तुम्ही जर ही बातमी पाहत असाल तर नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा आणि अशाच बातम्या पाहण्यासाठी आपले बदलापूरला लाईक फॉलो आणि शेअर करायला विसरू नका.